एका शेतकऱ्याने कर्जमाफी कधी देणार विचारल्यावर राजकारण करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर त्यांना चोख प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे व देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी कधी देणार व शेतकरी कर्ज कसा फेडणार या विवंचनेत आहेत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. व उद्धव ठाकरे म्हणाले की मी एका घरात गेलो, त्या ठिकाणीच 4 दिवसापूर्वी 31 वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याला 15 दिवसाचे बाळ होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. यंदाची आपत्ती भीषण आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला मदत केली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध केली होती. व त्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी दौरा केला. त्यानंतर शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी हा संवाद साधला व यावेळी सीएम फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की दुष्काळाबाबत बोलणे त्यांना राजकारण वाटत असेल तर वाटू द्या, मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे व शेतकऱ्यांचे सरसकट ही कर्जमाफी दिली पाहिजे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर एकीकडे केंद्र सरकारने पंजाबला 1,500 कोटी दिले तर हिमाचल प्रदेशाला 1,600 कोटी दिले. मात्र महाराष्ट्राला मदत करीत असताना प्रस्तावाची वाट पाहत असल्याबद्दल टीका केली. आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या डोंगरातून संकटातून बाहेर काढायला हवं. सरकारने जी मदत जाहीर केली ती खूप तुटपुंजी आहे. त्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस शेती उद्ध्वस्त झाली, त्याला नुकसान भरपाई दिली, तो शेतकरी कसा तरी धरू शकतो. पुन्हा पीक घ्यायचं झालं तर किमान 3 ते 5 वर्षे लागू शकतात असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज्यातील काही सहकाऱ्यांसह एका दिवसाची मराठवाड्याची भेट घेतली. यावेळीची आपण भयान आणि भीषण आहे. आभाळ फाटले म्हणजे काय ही दाखवणारी परिस्थिती आहे. व ते म्हणाले आताही मराठवाड्यात पाऊस आहे. पावसाने शेतकऱ्याच्या आपल्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतला आहे व अनेकांच्या जमिनी खरगून निघाल्या. पीक तर उद्ध्वस्त झालीच, घरदारही वाहून गेली व मुलाबालांच्या वह्या, पुस्तक, दप्तर आयुष्य वाहून गेलं व संकटात भर म्हणून डोक्यावर कर्जाचं ओझं असल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या हातात सोयाबीन, कापूस वगैरे पिकं होती. आताचं सरकार तेव्हा होतं पण हमीभाव देत नव्हतं, त्यामुळे असंतोष होता. हमीभाव खूप कमी मिळत होता म्हणून शेतकऱ्यांमध्ये दोष होता. दुर्दैवाने आता होत्याचं नव्हतं झालं. जे पीक हाताशी आलं ते पूर्ण उद्ध्वस्त झालं असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर मित्रांनो, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल व फडणवीसांवर केलेल्या टीकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.